ठीक आहे. तर आपल्याला इथे जे आहे तर व्यवस्थितपैकी शिकायचं आहे आणि व्यवस्थितपैकी आपण टू पीस कटोरी प्रोफेशनल लेवलला करायची कशी. बघा मग टू पीस कटोरीचे किती नाव आहेत, कोण सांगू शकतं मला? फुल कटोरी पण बोलतात, हम्म. डबल कटोरी. हे बघा टू पीस कटोरी म्हणजे डबल कटोरी. याला एक नाव पडलं होतं बघा काही वर्षा अगोदर, याला बॉम्बे कटोरी असं नाव पडलं होतं. काय? बॉम्बे कटोरी. सगळ्यात जास्त मुंबईमध्ये चालणारा हा पीस होता, म्हणजे टू पीस कटोरी ज्याला आपण म्हणतो तो. याला बॉम्बे कटोरी सुद्धा म्हटलं जातं, आजही म्हटलं जातं. काय? आजही बॉम्बे कटोरी म्हटलं जातं. हे फार दिवसा अगोदरचं का म्हणजे नाव आहे. त्याच्यानंतर याला आम्ही जे नाव दिलंय, आम्ही याला फोर पीस कटोरी म्हणतो. काय म्हणतो? फोर पीस कटोरी. आम्ही स्वतः नाव दिलेलं आहे, याला आम्ही फोर पीस कटोरी म्हणतो. आता फोर पीस कटोरी का म्हणायचं हे पण मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस नक्कीच सांगतो. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण आज शिकतोय की याच्यामध्ये आपल्याला करायचं काय. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर बॅकसाईड. बघा आज तुम्हाला टू पीस कटोरी ही कशासाठी बनवली जाते? ज्यांच्या कुणाच्या कटोरीमध्ये नोक निघतो. काय निघतो? नोक, म्हणजे ज्याला आपण टोक म्हणतो. बरोबर आहे. टोक ज्याच्या ज्याच्या कटोरीमध्ये निघतो, ज्याला आवडत नाही अशांसाठी तुम्ही कुठला ब्लाऊज सजेस्ट करसाल? तर अशांसाठी तुम्ही टू पीस कटोरी ब्लाऊज सजेस्ट करसाल. मग टू पीस कटोरी ब्लाऊज हा बनणार कसा? ठीक आहे. तर टू पीस कटोरी ब्लाऊज आपल्याला करायचं कसा? तर सगळ्यात अगोदर आपण उंची अधिक एक घेतली, 14.5 उंची ते 15.5 घेतली. त्यानंतर आपण इथून इथे 2.5 इंच घेतलं. जर तुम्हाला हातशिलाई पट्टी लावायची असेल तर तुम्ही 1.5 इंच वाढून घेऊ शकता. आणि पायपिंग करायची असेल तर तुम्हाला 2.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचंय? 2.5 इंच घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला इथून इथे 2.5 इंच घ्यायचंय आणि अर्धा इंच शिलाई घ्यायची. टोटली किती झालं हे? 5.25 झाला. आपण इथे हा शिलाई पट्टी करणार म्हणून. आणि नसेल करायचं तर आपल्याला इथे 2.5 इंच म्हणजे टोटली 5.5. आता जेवढं इथे आलं तेवढं तुम्हाला खाली घ्यायचं असतं. जेवढं वरती आलं तेवढं इथे खाली घ्यायचंय. परंतु हे फिक्स नाहीये. हे आपल्याला राऊंड मुंड्यावरती ठरवावं लागेल की आपल्याला किती खाली घ्यायचं आणि किती वर घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण इथून इथे चेस्टचं मेजरमेंट टाकतो. आता चेस्ट बघा, मी इथे 36 इंचाचं चेस्ट घे. किती? 36 मापाचं. आणि मला गळा घ्यायचा आहे बघा 11 इंचाचा. किती इंचाचा घ्यायचा? 11 इंचाचा. मग मी काय करणार इथे? इथून इथे सगळ्यात अगोदर मला टाकायचं माप 36चं माप 9 चोक 36 आणि मी 11 इंचाचा गळा घेणार. म्हणजेच मला इथे 1.5 इंचच इथे फिटिंग टाकायची. किती टाकायची? 1.5 इंच. म्हणजेच मी 9 प्लस 1.5 इंच घेणार आणि 1.5 इंच शिलाई घेणार. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे तर कमरेचं माप टाकायचं. कंबर मी देणार इथे 33 इंचाची. 33चा चौथा भाग किती येईल आपला? तर 8.25 अधिक 1 9.25. मग मी इथे 9.25 वर मार्किंग करणार. बघा कधी कधी हे शेप जे आहे तर सरळ पण येऊ शकतात. कशी येऊ शकतात? या पद्धतीने सरळ पण येऊ शकतात. अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर इथून मी एक रेषा इथपर्यंत देतोय अशी आणि इथे एक मला अशा पद्धतीने शेप द्यायचे. बरोबर आहे. याला आपण म्हणतो आर्म राऊंड, म्हणजे ज्याला आपण राऊंड मुंडा म्हणतो. आता 36 जे आहे तर छाती आहे, परंतु याच्यासाठी आपल्याला काय लागेल? राऊंड मुंडा लागेल. मग माझा 36 इंचाचा छाती आहे तर राऊंड मुंडा किती आला पाहिजे? तर तुमच्या म्हणण्यानुसार 17, 17.5, 16.5 असा आला पाहिजे. परंतु काही वेळेस काय होतं, जरी चेस्ट कमी असेल आणि शोल्डर स्ट्रॉंग असेल तर अशा वेळेस राऊंड मुंडा तुमचा मोठा पण येतो. म्हणजेच मला इथे जे आहे तर 18 इंचाचा 18.5 इंचाचा राऊंड मुंडा घ्यायचा आहे. मला किती घ्यायचं? 18.5 इंच राऊंड मुंडा घ्यायचा. किती घ्यायचंय? 18.5. मग 18.5 माझा आला की नाही आला हे कसं चेक करणार तुम्ही? असा सेप दिला म्हणजे तुमचा राऊंड मुंडा आला का? तर नाही आला. मग हे तर मी तुम्हाला सर्वांना पहिल्या दिवसापासून शिकवतो की तुम्हाला राऊंड मुंडा मोजायचा कसा व्यवस्थित. बरोबर आहे ना? पहिल्या दिवसापासून मी बॅक साईड तुम्हाला रिटर्न दाखवतोच आहे. असं नाही की मी तुम्हाला फक्त फ्रंटच शिकवायलो, मी तुम्हाला बॅक पण शिकवायलो. इथून घ्या आणि याला व्यवस्थित पैकी असं फिरवा. किती आलं बघा हे? 8.5 इंच आलं. किती? 8.5. 8.5च्या डबल किती होणार? 16, 17 इंच. तर माझा 17 इंच राऊंड मुंडा आहेच नाही, माझा 18 इंच राऊंड मुंडा आहे. ठीक आहे. मग मला काय करावं लागेल? मला इथे थोडंसं आणखीन खाली वाढवावं. आता इथला जेवढं शोल्डर आहे तेवढा फॉर्म्युला यूज झाला की इथे? नाही झाला. का नाही झाला? कारण की चेस्ट प्रमाणे ज्यावेळेस तुमचा राऊंड मुंडा येईल त्यावेळेस राऊंड मुंडा बरोबर येईल.
परंतु चेस्ट प्रमाणे जर तुमचा राऊंड मुंडा नाही आला, डिफरंट मेजरमेंट आलं, तर अशा वेळेस काय होतं, तुमचा राऊंड मुंडा तुम्हाला कमी जास्त करावा लागतो. आणि हे तुम्हाला कोणी शिकवत नाही. तुम्हाला फक्त सिंपलची ट्रिक दिलेली असते. इथून इथे इथून इथे 1.5 इंच ठेवा आणि सेप द्या. काय ट्रिक शिकवलेली गेलेली तुम्हाला आतापर्यंत? इथून इथे 1.5 इंच घ्या आणि सेप द्या, बस आला तुमचा राऊंड मुंडा. अशाने राऊंड मुंडा येणार नाही. अशाने राऊंड मुंडे कुठले येतील? जे बेसिक राऊंड मुंडे असतात. बेसिक म्हणजे 32 छाती 15 राऊंड मुंडा, 36 छाती 16 राऊंड मुंडा, 16.5 राऊंड मुंडा, ठीक आहे, 30 छाती 14 राऊंड मुंडा, अशांना हे माप आपोआप बनतील. परंतु ज्यावेळेस कमी चेस्ट येईल आणि शोल्डर जर स्ट्रॉंग असेल, तर अशा वेळेस राऊंड मुंडा हा जास्त होतो. मग असे राऊंड मुंडे हे कोणाचे येतात? बघा, जे दररोज व्यायाम करतात, जिम करतात, अशा लोकांचे हे राऊंड मुंडे कमी जास्त असतात. ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्हाला राऊंड मुंडा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्यावेळेस तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट बसणार, नाही तर ब्लाऊज परफेक्ट बसत नाही. हे तर तुम्हा सर्वांना लक्षात आलं असेल. आता मला राऊंड मुंडा वाढवायचा म्हणजे मी काय करणार, हा सेप घेणार आणि व्यवस्थित इथे असं घेऊन हा मी सेप अशा पद्धतीने दिलं. आता मला काय, इथे अर्धा इंच माझं जाईल असं शिलाईसाठी, आणि इथून मला हे 9 इंच माझं आलंच पाहिजे. तर बघा, इथे माझं 9.25 इंच आलंय. किती आलंय? 9.25, म्हणजे माझं 18.5चा राऊंड मुंडा आला. बरोबर आहे. 9 2 18 आणि हे पाव अर्धा. ठीक आहे. म्हणजे मला राऊंड मुंडा घेण्यासाठी याला मला खाली वाढवावं लागेल. बरं, माझा राऊंड मुंडा जर कमी असता तर मला याला थोडं नॉर्मल वर घ्यावं लागलं असतं. म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये शिकायचं तात्पर्य म्हणजे हे आहे की ज्यावेळेस तुमचा राऊंड मुंडा परफेक्ट आणायचा तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला याला चेक करावं लागेल. काय करावं लागेल? चेक करावं लागेल. आणि हे चेक तुम्ही इथे केलंच आहे. हे चेक तुम्ही इथे केलंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा टच टाकायचा. तर आपण इथून इथे जे आहे तर सेंटर घेऊया. 9 आहे तर 4.5, आणि इथून आपला हा पण 4.5. इकडे अर्धा इंच घ्यायचं आपल्याला, इकडे अर्धा इंच. ठीक आहे. आपण जे आहे तर आता इथून याला कट करून घेऊया. काय बोला ना. गळा अकराचा आहे, मग आपण 9+9 इंच घेतो. हा, 9+ पाऊन घेतला. 11च्या पुढे जर गेला तर तुम्हाला अर्धा इंच लुजिंग घ्यायची. ठीक आहे. आपण काय केलं, इथे बॅक साईड आपण कापून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे फ्रंट काढायचं आहे. आता फ्रंट कसा काढणार, तर आजच्या वेळेस तुम्हाला फ्रंट ज्या वेळेस काढायचा असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला 2 पीस कटोरीला पेपर कटिंग करावा लागेल. आणि जर तुम्हाला पेपर कटिंग नसेल करायची तर अशा पद्धतीची तुमच्याकडे ट्रेसिंग हिल असेल, जर करायची नसेल तर. परंतु जर तुम्ही करत नसाल तर तुमची जी बॅक साईड असते ह्या बॅक साईड वरती फार मार्किंग होतं. जर तुम्हाला डायरेक्ट कटिंग करायची असेल तर या बॅक साईड वरती काय होतं, खूप साऱ्या मार्किंग होतात. आणि त्या खूप साऱ्या मार्किंग ज्या आहेत तर ब्लाऊज काय होतं, जर ट्रान्सपरंट असेल तर त्या ब्लाऊज मधून त्या मार्किंग दिसतात. आलं का लक्षात? त्यामुळे शक्यतो काय करावं लागेल, तुम्हाला पेपर कटिंग करायचा प्रयत्न करावा लागेल. पेपर कटिंग तुम्हाला करावं लागेल जेणेकरून तुमचा जो आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मग आता आपल्याला इथे काय करायचं, आपल्याला फ्रंट घ्यायचा आहे आणि फ्रंट आपण पेपरवरती घेऊया. एक पेपर हा. तर तुमच्या लक्षात आलं असेल याला कशा पद्धतीने करायचं. आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवलेला कसा आहे, तर बघा, याला इथे घ्यायचंय आणि इथून तुम्हाला जे आहे तर इथे एक रेषा द्यायची. काय करायची, इथे एक रेषा द्यायची व्यवस्थित पैकी. ही रेषा दिली म्हणजे काय होणार, तर तुमची जी आहे तर इथे कटोरी इथे तयार होते. काय होते, कटोरी तयार होते. मग आपण आता इथे काय करू, एक रेषा देऊन टाकू. इथून आपल्याला एक सरळ अशी रेषा द्यायची. दिली, बरोबर आहे. सरळ मुंड्यातून इथे दिली. आता इथे दिल्यानंतर योगपट्टी आपल्याला ही 2 इंचाची घ्यायची. किती घ्यायची, 2 इंचाची. आणि इथे एक आपण सरळ अशी लाईन दिली.
काय की नाही, सळक अशी लाईन. बरं, एवढं सगळ्यांना येईल का? एवढं सगळ्यांनी. त्यानंतर आपल्याला जे आहे तर इथून इथे डॉट उंची घ्यायची. आता डॉट उंची किती आहे? तर इथे डॉट उंची 10.5 इंचाची. किती आहे? 10.5. मग मी इथे 10.5 वर मार्किंग केली. कितीवर केली? 10.5 वर मी इथे मार्किंग केली. आणि ही 10.5 ची मार्किंग मी अशी इथे मारून घेईन. बरोबर आहे. आता आपल्याला इथून इथे काय करायचं? गळा घ्यायचा आहे. गळा किती आहे? 7. मग इथे आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायची. बरोबर आहे. आता कटोरीचा शेप आपण किती देणार? तर गळ्याच्या हाईटनुसार देणार. मग आता ज्यावेळेस 7 इंचाचा गळा येतो त्यावेळेस आपण इथे 5 इंच घेतो. किती घेतो? 5 इंच. आणि इथून व्यवस्थित पैकी आपल्याला असा राऊंड हा द्यायचा. बरोबर आहे. आपण काय केलेला? व्यवस्थित पैकी राऊंड मध्ये दिलाय. हे राऊंड मध्ये दिल्यानंतर आपल्याला जे आहे तर इथे एक ही सरळ अशी रेषा द्यायची आपली योगपट्टीची. योगपट्टीची काय करायची तुम्हाला? सरळ एक रेषा द्यायची. दिली आहे. आता बघा, आता 2 पीस कटोरी म्हणजे काय? तर कटोरीचे 2 तुकडे होणे. थोडं इथे लक्ष द्यायचे तुम्हाला. 2 पीस कटोरी म्हणजे काय? तर खालचा तुकडा वेगळा होणे, वरचा तुकडा वेगळा होणे. परंतु आपल्याकडे 2 पीस कटोरी कशी शिवल्या जाते? तर कटोरी बनवतात, बरोबर आहे, आणि त्या कटोरीमधून अशी गोल शिलाई मारून देतात. आणि त्याला आपण काय म्हणतो? 2 पीस कटोरी. तर ती प्रोफेशनल 2 पीस कटोरी नाहीये. 2 पीस कटोरी असते कशी हे आज तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळेल. बरं, एवढं सगळ्यांना जमेल का? हो नाही मध्ये? सर पेपरवर दाखवा ना, जरा कन्फ्युजन होत आहे. ठीक आहे, दाखवतो. मी इथे दाखवतो आणि पेपरवर खंड पेपर जसा आपण कटोरीला काढतो तसा काढला तर दोन्ही कटोरी कसा हो, दोन्ही दाखवतो. काय अडचण नाही, दोन्ही दाखवतो. दोन्हीमध्ये तुम्ही कन्फ्युज नको असं मी तुम्हाला दाखव. बरं, पहिलं आता आपण याच्यावर घेतलं त्याच्यावर शिकू आणि नंतर परत एकदा आपण कशावर करू? पेपरवर. बर, आता ही डॉट उंची तुम्हाला समजली असेल. 10.5 इंच आली. इथून आपण एक सरळ अशी लाईन दिली. ठीक आहे. आणि इथे आपण याला टाकलं. ठीक आहे, जे आलं ते. इथून आपण 2 इंचाची योगपट्टी घेतली. आता आपण इथे किती इंचाची घेतो? 1.5 आणि मग अर्धा. इथे डायरेक्ट आपण 2 इंचाची घेतली. हे घेतल्यानंतर आपल्याला इथे जे आहेत 2 तुकडे करायचे. काय करायचे? 2 तुकडे. मग याच्यावरती जी डॉट उंची आली बघा, ही जी रेषा आली, ही रेषा आली, ह्या रेषेच्या वरती तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं. किती घ्यायचं? 1.5. एकला 1.5 इंच कमी. आणि इथे सुद्धा 1.5 इंच घ्यायचं. हा 1.5 आणि हा 1.5 ह्या दोन्हीचा करायचा मध्य. आता हे आलं किती? 6.5 इंच आलं. किती आलं? सॉरी, 6.25 इंच आलं. सगळ्या चेस्ट मापासाठी 12 इंच असते हा. किती चेस्ट नाही, सगळ्या चेस्टसाठी तुम्हाला 1.5 इंच घ्यायचे. याचा काढायचा मध्ये. आता याला 6.25. 6.25चा मध्ये काढायचं 3.25. नाही, 3 1 पॉईंट. ठीक आहे. इथे आपण 3 1 पॉईंट घेऊन एक अशी रेषा दिली. ठीक आहे. अशी रेषा दिल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं? याला गोल असा आकार तयार करायचा. असा गोल काय करायचा? असा गोल आपल्याला इथे असा आकार तयार करायचा. कसा करसाल? तुम्ही असंही करू शकता स्केल ठेवून. हाफ इथे आणि हाफ असंही करू शकता. ठीक आहे, हे केलंय. आता खालच्या साईडला ही जी सेंटर आहे याच्या साईडला 1.5 इंच आणि इथून इथे 1.5 इंच करायचं. आणि इथून याला सुद्धा असं गोल करायचं. झाला. आता याचा तुकडा इकडे बनतोय, याचा तुकडा इकडे बनतोय. आता हा जो मधला भाग आहे ना, हा निघून जा. काय होणार? हा कट होणार. हा पण कट होणार. म्हणजेच काय होणार? इथे 1 इंच कटोरी कमी पडेल. इथून कटोरी 1 इंच वर येईल ना. हे तर याला तर आपण कापणार नाही. इकडल्या पीसला आपण कापणार नाही. कापणार कोणता आहे? फक्त हे कापणार आहे. म्हणजे काय होईल? कटोरी जर याला जॉईन झाली तर इथे 1 इंच वर येईल. बरोबर आहे. तर हे 1 इंच याच्या खाली इथे वाढवायचं. 1 इंच किती वाढवायचं? इथून इथे 1 इंच वाढवायचं. आणि इथे सुद्धा तुम्हाला 1 इंच इथे. आता बघा, जसा आपण फोरटक्सला टच दिला होता, ही जी मधली लाईन आली त्या पद्धतीने आपल्याला इथे अर्धा इंच आणि अर्धा इथे टच घ्यायचं. आणि इथून इथे जे आहे तर एक अशा पद्धतीने सरळ टच दे.
काय केली आपण, ही एक अशी सरळ लाईन दिली टक्स पर्यंत अशी. त्याच्यानंतर इथून आपण याला इथे आणून अशी एक लाईन द्यायची. आपण बघा, आपण दीड, अर्धा आणि एक घेतो, इथला असा. ठीक आहे, तर तो असा सलग 1 इंच आला पाहिजे. कसा आला पाहिजे, सलग आला पाहिजे. एवढं किती जणांना समजलं? नाही सर. बरं, कुणाला समजलं काय? ठीक आहे, नाही समजलं. आता मी तुम्हाला दाखवतोय पेपरवरती. ठीक आहे, आता मी तुम्हाला पेपरवरती दाखवतो. आता हा पेपर आहे, ज्या पद्धतीने आपण दररोज शिकतो. ठीक आहे, आता याला तुम्हाला कटोरीला काय शिकवलं होतं की इथे 1 इंच सोडायला. आता याला सोडायचं नाहीये, याला सोडायचं नाहीये. याला आहे तशी मार्किंग करायची. काय करायची, आहे तशी मार्किंग करायची. नियम पेपर काढा सगळेजण, नियम पेपर काढतात सगळेजण. नियम पेपर काढतात सगळेजण. ठीक आहे, इथून आपल्याला याला सरळ घ्यायचं. हे तर सगळ्यांना दिसतंय, बरोबर आहे. आता आपल्याला काय शिकवलेलं आहे की इथे घ्या 2.5 इंच गळ्यासाठी, इथून घ्या गळ्याची उंची 7 इंच घेतली आपण, जी पाहिजे असेल ती. आपण अगोदर काय करणार, याला अशा पद्धतीने गोलगाळा बनवून घेणार. ठीक आहे, गोलगाळा बनवून घेतल्यानंतर आपल्याला जे आहे तर इथे घ्यायचं आहे 5 इंच. त्यासोबत आपल्याला इथून इथे डॉट उंची घ्यायची 10.5 इंचावरती. ठीक आहे, आणि 10.5 इंचावरती घेतल्यानंतर आपल्याला इथे एक सरळ रेषा मारायची. काय करायचं आपल्याला, एक सरळ रेषा मारायची. याला आपण डॉट उंची म्हणतो. काय म्हणतो, डॉट उंची. आता इथून इथे आपण 2 इंचाची उपपट्टी घेणार. पहिले काय करत होतो आपण, इथे घेत होतो 1.5, अर्धा आणि मग नंतर 1. हा, आता इथे डायरेक्ट काय करायचंय, 2 इंच घ्यायचं. किती घ्यायचं, 2. मग आपण पहिली 2 इंचावर इथे एक लाईन देऊया. इथे एक 2 इंचावर लाईन दिली. याला घ्या आणि इथून इथे अशी एक सरळ रेषा मार. बरोबर आहे, इथे काय करायचं, एक अशी सरळ रेषा मारायची. ही रेषा मारल्यानंतर आता तुम्हाला जायचे नियम क्रमांक 1 मध्ये. कुठे जायचंय, नियम क्रमांक 1 मध्ये. आणि नियम क्रमांक 1 मध्ये जाऊन तुम्हाला 36 ला किती कटोरी येते ते चेक करायचं. 36 ला 6.5 इंचाची येते. किती येते, 6.5. बरोबर, तर याला इथे 6.5च घ्यायचं. याच्यामध्ये प्लस वगैरे काही करायचं नाही. 6.5 घ्यायचं. किती घ्यायचं, 6.5. आणि हे 6.5 तुम्हाला इथून इथे असं सरळ द्यायचं. ठीक आहे, आणि इथून याला आपला कटोरीचा आकार द्यायचा. ठीक आहे, इथे आपला 1.5 इंच आतला शेप, फ्रंट शेप ज्याला म्हणतो आपण तो. बरोबर आहे, आपण काय केला, फ्रंट शेप केला. इथे डॉट उंची घेतली. इथून इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. इथून इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. हा शेप आपण कर्व शेप न द्या किंवा तुमच्या हाताने दिला तरीही चालेल. ठीक आहे, परंतु त्या अगोदर तुम्हाला याचा मध्य काढावा लागेल. 6.5चा मध्ये किती, 3.25. इथे तुम्हाला अर्धा इंचाचा टक्स बनवायचा. किती बनवायचा, बघा, इकडे अर्धा आणि इकडे अर्धा. ठीक आहे, आता वरती तुम्ही किती घेतलंय, पाऊण, तर खाली पाव. किती, पाव इंच. पाव म्हणजे छोटा असतो. हा इकडनं इकडे, प्रत्येक मापासाठी करायचं. हो, प्रत्येक जेवढं पण मोठं माप असलं तरी चालेल. आणि जर खूपच मोठं माप असेल तर इकडे टच वाढेल. इकडे आहे तेवढंच राहील. सर, बोला ना. एकदा फक्त तिथे सांगतात की डॉट उंचीच्या वरती 1.5 इंच आणि खालती 1.5 इंच जायचं आहे ना. बरोबर, आणि मधला जो टप असेल तो जो येईल तेवढा. हा, मध्ये काढायचा. इथे मध्ये काढायचा आणि इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच घ्यायचं. पण म्हणजे कोणत्याही चेस्टला अर्धा अर्धा
जसं आपण म्हणतो म्हणजे आपल्या कोर्टात स्टाफला घ्यायचं जसं बिलकुल बिलकुल. चेस त्याच्यानुसार. बघा ना आता बघा ना, हा अर्धा किती झाला? एक. हा एक किती झाले? पाऊण आणि ऐका ना, हा एक 2 आणि हा एक 3. पाऊणच आहे ना पण. हो, वरती पाऊण आणि खाली पाव एक झाला ना. अच्छा, ओके. हा एक 2 आणि हा एक 3. एकूण इथे टक्स किती इंचाचा बनायला? 3 इंचाचा टक्स बनायला. किती इंचाचा? 3 इंचाचा. लक्षात येते का तुमच्या? हा, पण तो डिवाइड झाला. काय झाला? डिवाइड झाला. पहिला आपण एकाच जागेवर घेत होतो, बरोबर आहे. तो इकडे कन्वर्ट झाला, इकडे कन्वर्ट झाला. ठीक आहे. आणि याच्यामुळे इथे याला नोक निघत नाही. म्हणजे काय निघत नाही? टोक निघत नाही. आलं का लक्षात? ह्या टक्समुळे इकडे टोक निघत नाही. आता हा दोन्ही मिळून किती आहे? 1 आहे. मग जर आपण याला कापून घेतलं आणि याला जर जॉईन केलं तर इथून इथे हा 1 इंच इथे येईल वर. इकडच्या भागाला कमी पडेल 1 इंच. बरोबर आहे ना? मग तो 1 इंच तुम्हाला इथून खाली वाढवायचा. कुठे वाढवायचा? इथे वाढवायचा. इथून सर योगपट्टीमध्ये +1 इंच करून घेतो. हा, योगपट्टीमध्ये खाली. योगपट्टीत आपण नंतरच काढतो नेहमी, लक्षात ठेवा. नंतर काढतो. हे बघा, आता आपण काय करतो? पहिलं काय करत होतो आपण? इथे 1.5 इंच योगपट्टी घेत होतो, नंतर अर्धा इंच घेत होतो, नंतर 1 इंच घेत होतो. इथे आपण डायरेक्ट 2 घेतलं आणि इथे 1 इंच योगपट्टीचा आकार घेतला. समजा हा इथून इथे सरळ जाईल. आता याच्यात तुम्ही काय करसाल? एवढं सगळं बघूनही तुम्ही याला गोल करायचा प्रयत्न करसाल. असा तुम्ही काय करसाल? गोल करायचा प्रयत्न करसाल. तुम्ही नाही म्हणता ती ठीक आहे, पण तुम्ही ज्यावेळेस करसाल त्यावेळेस तुम्ही याला गोल करायचा प्रयत्न करसाल. तर याला गोल करायचं नाही. इकडे सरळ आणि इथून हा पण 1 इंच असं सरळ. म्हणजेच बघा, हा 1 इंच असं सलग आला. इथला कट झाला की हा इथे येणार आहे. कुठे येणार आहे? इथला गेला की हा इथे येणार. हा, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला इथे खाली 1 इंच वाढावं लागलं आणि इथे 1 इंच वाढावं लागलं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही 2 पीस कटोरी तयार करायची असते. आता याला आपण कापून घेऊया. बघा आता कटिंग कशी होते. तर याला इथून मी कापला. काय म्हणलं? कटिंग करताय ते किती घेतलं? ते फक्त जोडून घेतलं ना तुम्ही? हा, हो. आता हे जे तुमचं 1 इंच होतं ते 1 इंच इथं वाढलं. ठीक आहे. आता मग आपण इथून कापून तर चालणार नाही. इथून कापून तर आपल्याला खालूनच कापावं लागेल. परंतु आपण याला कंटिन्यू करत जाणार आहे की इकडे? नाही, आपल्याला याला असं कापायचं. म्हणजे ही आपली योगपट्टी. काय आहे? ही योगपट्टी आहे. फक्त एवढं होईल की योगपट्टी आपण नंतर मोजून काढू. ठीक आहे. आणि आता जर काढायचं असेल तर तुम्हाला इथली योगपट्टी मोजावं लागेल. ही इथली नाही. आलं का लक्षात? आणि मग याच्यात काय शिलाई माया तुम्हाला वाढवायची? समजा 1.5 इंच वाढवली तर 2.25 मिळेल. अर्धा मारलं तर 1 मिळेल. ठीक आहे. समजा आपण याला इथून इथे असं कापून घेतलं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय होतंय हे मला तुम्हाला दाखवायचंय. मी याला इथून असं गोल कापला. ठीक आहे. आणि हा भाग मी इथून असं सरळ कापून. आता बघा, हा भाग काय होणार? एवढा मायनस होणार. मग ह्या मायनसला मी इथे आणून चिटकवतो. आला याच्या मापात? कारण का? तर हा निघून जाणार आहे. हा काय होणार? इथून असं निघून जाणार आहे. हा मी कापून याला मी कचऱ्यामध्ये टाकणार. बघा, एवढा तुकडा माझा हा वेस्ट आहे. मी याला टाकून देणार बाजूला. इकडे बघा, मी काहीच नाही ठेवलं. इथे 2 तुकडे आहेत. ठीक आहे. मी याला बाजूला केलं. आता ज्यावेळेस मला याला जॉईन करायचंय त्यावेळेस मला इथे जॉईन करावं लागेल ना एकमेकांना, असं. ठीक आहे. तर हे बरोबर याच्या मापामध्ये येऊन जाईल. आलं का लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला 2 पीस कटोरी एकदम सिंपल याच्यामध्ये कट करायची असते. हा, मेजरमेंट असलं तर सेम. छोटा असो मोठा असो कसा असो सेम मेजरमेंट.
सर नाही करावंच नाही. तुमचा व्हिडिओ बघून पुन्हा मला करावं लागेल. हा नाही हे बघा, मला काय सांगायचे, ह्या व्हिडिओ म्हणजे एक सहारा आहे. काय सहारा? ठीक आहे. तुम्हाला जर सहारा नको असेल तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल करावं लागतं. मी तर डायग्रामच ड्रॉ हम्म. करतो. तर तुम्ही नेहमी काय केलं पाहिजे, जर तुम्हाला नाही या लागलं तर तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे. शक्यतो बघा, प्रत्येकच वेळेस व्हिडिओ सोबत राहील याची काही गॅरंटी नाहीये. किंवा एखाद्या वेळेस आपला मोबाईल फुल होऊन जातो आणि तो हँग होतो, पूर्ण व्हिडिओ डिलीट होऊन जातात. ठीक आहे. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? काहीच नाही करता येणार तुम्हाला. त्यासाठी नॉलेज हे तुम्हाला प्रॅक्टिकलच येणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीवरती अवलंबून राहून चालणार नाही. कुठल्या थेरीवरही अवलंबून राहून नाही चालणार आणि कुठल्या व्हिडिओवरही अवलंबून राहून नाही चालणार. तसा व्हिडिओ तर हा तुम्हाला भेटणारच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु जर तुम्हाला प्रॅक्टिकल व्यवस्थित पैकी करायचं असेल तर ते तुम्हाला करूनच दाखवावं लागेल, त्यावेळेसच प्रॅक्टिकल व्यवस्थित होईल. ओके. आता ही जॉईंट इथे होणार, परंतु मग आता याला जर जॉईन करायचं म्हटलं तर हे अर्धा इंच कमी होईल, म्हणजेच याला आपल्याला शिलाई माया वाढावं लागेल. काय वाढावं लागेल? शिलाई माया. मग आता कुठे कुठे वाढेल ते आपण दाखवूया. गेले तरी आपण पूर्ण दाखवून घेऊ. बोला ना. कुठलंही माप असू द्या, सगळ्यांसाठी हे सेम घ्यायचे तुम्हाला. हा हो, थोडस तुम्ही अगदीच 28चं माप असलं, ठीक आहे, तर तुम्ही अशा वेळेस तर समजा दोन्ही मिळून 1.5 इंच करू शकता. किती? पाऊण. म्हणजे वरती अर्धा आणि खाली पाव. बस. मोठ्या मापासाठी किती हेल्दी मेजरमेंट आलं तर तुम्हाला सेमच करायचं. काय करायचं? सेमच करायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या तुमच्या? कशा पद्धतीने आपण याला हे केले ते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढायला शिकायचे. काय करायचे? कटोरी वाढवायला शिकायचे आपल्याला. आपल्याला आता इथे व्यवस्थित पैकी घेतलंय आपण. आता आपल्याला कटोरी वाढवायची. बरोबर. कटोरी वाढवायची तर कटोरी कशी बसली पाहिजे? क्रॉस. कशी बसली पाहिजे? क्रॉस. आता क्रॉस बसली तर याच्या बाजूला तुम्हाला शिलाई मार्जिंग लागेल. आता शिलाई मार्जिंग कुठे लागेल? तर बघा, हे दोन्ही कुठे जॉईन होणार आहे? इथे. बरोबर आहे. हे दोन्ही कुठे जॉईन होणार? इथे. आणि हे इथे जॉईन झाले की हा पीस कुठे जॉईन होणार आहे? इथे होणार आहे. बरोबर आहे ना? हे बघ परत मला हॅलो हॅलो, बोला ना. मी विद्या क्लासेस मधून बोलतोय. म्हणजे बोला ना. मला रेश्मा चव्हाण मॅडम यांनी नंबर दिला होता. ते रोमांचा क्लास केला होता ना पुण्याला. हा हा हा. हा. आमच्या क्लासमध्ये असतात मॅडम. तर बघा, आपण इथे आपल्याला आता याची मार्जिंग वाढायची. मार्जिंग कुठल्या कुठल्या साईडला वाढली पाहिजे? एक तर मार्जिंग तुमची इथे कटोरी जॉईंट होणार आहे म्हणून इथे वाढणार आहे ह्या पीसला, आणि ह्या पीसला पण वाढणार आहे. म्हणजेच आपण इथे टिक मार्क करून घेऊ. इथे आपल्याला शिलाई मार्जिंग वाढवायची आणि इथे शिलाई मार्जिंग वाढवायची. बरोबर आहे. त्यासोबत हे दोन्ही पीस एकमेकांना जॉईंट होतील. बरोबर आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिंग वाढवायची, इथे सुद्धा शिलाई मार्जिंग वाढवायची. आलं लक्षात तुमच्या? यस. ओके. तर आपण काय केलं, इथे आपण दोन्हीला पकडलं व्यवस्थित पैकी आणि आपण अशा पद्धतीने घेतलं. आता आपण याला काय करायचं, ही कटोरीचा पार्ट आहे. कटोरीचा पार्ट हा नेहमी क्रॉसमध्ये राहायला पाहिजे. कसा राहायला पाहिजे? क्रॉसमध्ये. क्रॉसमध्ये म्हणजे कसाही ठेवा, पण तुम्हाला असा क्रॉसमध्ये ठेवा. कसा ठेवावा लागेल? क्रॉसमध्ये. मग मी याला आता इथे क्रॉसमध्ये ठेवलं. आता वाढवायचं, गळ्याला वाढवणार का आपण? तर अजिबात नाही वाढवणार. बघा, मी याला अजिबात नाही वाढवलं. ठीक आहे. इथे मी अजिबात नाही वाढवलं. इकडनं इकडे मला काय करायचंय, इथे मात्र अर्धा इंच मला इथे शिलाई माया वाढवायची. लक्षात आलं? आता मी ही पीस इथे जॉईन करणार आहे म्हणून मला इथे सुद्धा काय करावं लागेल,
अर्धा इंच शिलाई मारावा लागेल. आणि याला इथून थोडंसं पाव इंच असं क्रॉसमध्ये वाढून घ्यायचं. इकडे पाव इंच वाढवायचं यासाठी. समजलं का? आहेत का सगळे? हा, आपल्याला जे आहे लक्षात ठेवा, इथे ही कटोरी जॉईन होणार आहे, हा वाला पीस इथे जॉईन होणार आहे असा, बरोबर आहे. म्हणून आपल्याला इथे अर्धा इंच वाढवावं लागणार. आपण याला सुद्धा वाढवणार इथे, एवढी शिलाई मग आपली इथे सुद्धा वाढणार आहे. परंतु मेन आपल्याला इथे वाढवायचंय आणि हा पीस तिथे जॉईन झाल्यानंतर हा पीस इथे जॉईन होणार आहे असा. म्हणजे याला सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवणार आहे. ठीक आहे. आणि इकडून इकडे असं गळ्याकडे बिलकुल वाढवायचं नाही. इकडे वाढवलं म्हणजे गळा वाढणार. ठीक आहे. म्हणून आपल्याकडे गळ्याकडे नाही वाढवायचं, इथून थोडंसं असं क्रॉस पाव इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं. आता याला बाजूला घेऊ आपण आणि याला कट करून घेऊ. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने इथे काय झालं, ही कटोरी तयार झाली. ही आपली कटोरी आहे आणि हे कटोरीचा खालचा पीस आहे दुसरा, हा दुसरा आहे. आता याला कसं वाढवायचं, तर बघा, हा क्रॉस मध्ये ठेवायचा नाही, हा सरळ राहील. मग याला कुठे वाढणार, आपण याला कुठे जॉईन करणार आहे, हा भाग इथे जॉईन करणार आहोत, बरोबर आहे. म्हणून याला इथे अर्धा इंच वाढवावं लागेल. हे बघा, हा पीस आपण इथे वाढवणार आहे, म्हणून इकडे आपण अर्धा इंच याला वाढवून देऊया. बरोबर आहे. आणि हे वाढवल्यानंतर आता इथे पण आपण काय करतो, हा पीस आपला इथे जॉईन होणार आहे, इथे असं, बरोबर आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला इकडे पुढे अर्धा इंच वाढवणार. इथे सुद्धा आपण काय केलं, अर्धा इंच वाढवणार. आता हे अर्धा इंच वाढवल्यानंतर इथे झालं, इथे झालं. मग आता इथे आपण काय केलं होतं, नॉर्मली पाव इंच इथे याला वाढवलं होतं. इथून एवढं आपण याला इकडे वाढवलं होतं पाव इंच. तर मग याला सुद्धा आपल्याला इथे असं क्रॉस नाही, याला आपल्याला सरळ वाढ. ठीक आहे. आणि इथे जे आहे तर तुमचा झाला हा वाढलेला भाग. जो वाढलेला भाग आहे तो आपल्याला कट करायचा. ठीक आहे. याला घ्या आणि व्यवस्थित पैकी असं ठेवा वरती. बघा, इथे टक्स हा अर्धा इंच तुमचा सरळ मध्ये उरलेला आहे. एवढा हा टक्स तुम्हाला काय करायचा आहे, व्यवस्थित पैकी इथे टक्स मारायचा. ठीक आहे. काय करायचा, हा टक्स व्यवस्थित पैकी मारायचा. कसा येणार तो, याच्या ह्या अर्धा इंचाच्या खाली येणार. काय येणार, अर्धा इंचाच्या खाली येणार. खाली, याच्या खाली टक्स कुठपर्यंत येणार, याच्या खाली येणार. एक मिनिट हा. काय म्हणतात बोला. तिन्ही बाजूला अर्धा इंच वाढवलं की दोन बाजूला हे बघा, हा इकडे पाव इंच वाढवला किंवा एक चेक करायचं. ही जी तुमची मेन कटोरी आहे ती तुम्हाला इथे अशी लावून बघायची. ठीक आहे. इकडे जर जास्त वाढवायची गरज पडली तर वाढवायचं, कारण का असतो, हा पीस थोडासा ताणणारा असतो आणि राऊंड झालेला आहे. काय झालेलं आहे, राऊंड झालेला आहे. राऊंड झालेला म्हणजे हा थोडासा जास्त भरतो. म्हणून तुम्ही याला असं डायरेक्ट मोजून
कपड्यावरतीच डायरेक्ट असं वाढून घेऊ शकतो किती पाहिजे तेवढा. ठीक आहे, समजलं का? हा, अशा पद्धतीने हा इथे एकमेकांना पीस जॉईन होईल. याचे अर्धा इंच इथे मार्किंग द्यायचं. सर बोला ना. ते इथंच देऊन घ्यायचं आणि मग जॉईन करायचं का ते नंतर तुम्ही बघा, हे एकमेकांना जॉईन केल्यानंतरही सुद्धा इथपर्यंत तुम्हाला मात्र एवढं लक्षात ठेवायचं की शिलाईवरती हा टच गेला नाही. शिलाईच्या अगदी 1-2 पॉईंट खाली काढून घ्या. शिलाईवरती नाही न्यायचं त्याला. ठीक आहे, शिलाईच्या खेटून गेला तरी चालेल, परंतु शिलाईवरती नाही आणायचा हा टच मारत. शिलाईच्या अगोदर त्याला बाजूला काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा एकमेकावरती ठेवून जॉईंट होऊन जाईल. आणि बाकी याला तर आपण तुम्हाला माहितीच आहे कसं अर्धा इंच वाढवायचं है ना. बाकी ते तुम्हाला माहितीच इथे कसं अर्धा इंच वाढवलं जाईल. आलं का लक्षात? अजून कोणाचं काही कन्फ्युजन आहे का? क्लास करतो आणि मगच व्यापार खेळणार तर खूप कन्फ्युजन. ओके, काही अडचण नाहीये. आता इथे आपण जे आहे तर याला सिंपली जे आपण फॅब्रिक वरती केलं ते कसं छापायचं. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण काय करतो, याला असं ठेवूया आणि अगोदर मी आता याला असं छापून घेतलं बघा. असं छापून घेतलं तर माझी काय झाली, इथे अशा पद्धतीने मार्किंग झाली. काय झाली? अशा पद्धतीने मार्किंग झाली. आणि ही मार्किंग मी जे आहे ती व्यवस्थित पैकी अशा पद्धतीने घेतली. इथे खाली उमटली बघा सगळीकडे, दिसते. परंतु शक्यतो ह्या ट्रेसिंग हिलचा उपयोग करा. अशा एवढ्या मार्किंग झाल्या नाही पाहिजे. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक यूज करतोय. मी जास्तीत जास्त ट्रेसिंग हिलचाच उपयोग करतो. बघा, मी इथे अर्धा इंच शिलाई माया वाढवली, जी आपल्याला याच्यामध्ये वाढवायची होती साईड पीस मध्ये, बरोबर आहे. मी इथे वाढवली. आता याला मी कापून घेतोय. मग पहिला आपला काय निघाला, हा साईड पीस कपड्यावरती कशी कटिंग होते. दुसरा भाग जो आहे, तर तुम्हाला आता सगळ्यात खालचा भाग काढायचा आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही मधलाही काढू शकता. ज्यावेळेस मधला काढायचा त्यावेळेस याला तुम्हाला असं क्रॉस ठेवावं लागेल. कसं ठेवावं लागेल? क्रॉस. कारण का तर ही कटोरी आपल्याला क्रॉसमध्ये लागेल. कशी लागेल? क्रॉस. म्हणून याला आपण क्रॉस ठेवलंय. क्रॉस ठेवून ह्या गळ्यापासून याला 5 इंच आपण असं क्रॉसमध्ये आणलं इकडे. ठीक आहे, इथे मार्किंग केली आणि ही मार्किंग आहे तशी आपण इथून अशी फिरवू. आता हा भाग काय झाला, खाली उमटले गेला. त्यासोबत याला घेतला आपण, इथून इथे याला सुद्धा मार्किंग केली. इथे आपला सेंटर आहे म्हणून इथे सेंटरची अशी मार्किंग करू शकता तुम्ही, नाही केली तरी हरकत नाहीये. त्याच्यानंतर हा गळा आहे, गळ्याची मार्किंग करून घेऊ आपण आणि याला बाजूला घेऊया. बघा, इथे उमटलंय सगळं, दिसणार नाही तुम्हाला, मी दाखवतो याच्यावरतीच डायरेक्ट मार्किंग करून. याला इथून घ्या आणि याला इथून घ्या. ठीक आहे, इथून याला खाली यायचे. अर्धा इंच आता आपण इथे वाढवू. याचा अर्धा इंच कुठे वाटणार? इथून वाढवणार. याचा अर्धा इंच आपण इथे वाढवू. ठीक आहे, याला घ्यायचे आणि आपल्याला कापायचं. पहिली कटोरी अशी तयार झाली. ही कटोरी कशी पाहिजे, तर ही कटोरी अशी ताणल्या गेली पाहिजे. दिसते? अशी ताणल्या गेली पाहिजे.
इकडनं इथे सुद्धा अशी ताणले गेली पाहिजे. म्हणजे ज्या दिशेला पकडसाल त्या दिशेला ती ताणली गेली पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच ही ज्यावेळेस आपण घालू त्यावेळेस चेस्टला चेपटी होणार नाही, होणार नाही, दबणार नाही. तुम्ही म्हणता नाही की कटोरी ही दबते, बरोबर आहे. तर ती सरळ काढसाल तुम्ही तर ती दबणार, पण तुम्ही क्रॉसमध्ये काढली तर दबणार नाही. आता आपल्याला काय करायचं, याच्या खालचा भाग काढायचा. मग आता याचा खालचा भाग आपण कसा काढणार तर ते आपण याच्यामध्ये शिकूया. इथून याला इथे घेतलं व्यवस्थित. बघा आजूबाजूला याची मार्जिन उरली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं नेहमी. आपण काय करायचंय, आजूबाजूला याची मार्जिन ठीक आहे तर उरली पाहिजे असं ठेवायचे. आता खाली सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे. ठीक आहे. याला घ्या. अगदी सोपं कपड्यावर तर अगदी सोपं वाटतं बघायला, परंतु करायला बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला. ठीक आहे. याला घेतला इथे, इथून हे खालची मार्किंग होईल सगळ्यात अशा पद्धतीने, इथून इथे ही मार्किंग होईल अशी. ठीक आहे. आता याला आपण बाजूला घेऊया. ठीक आहे ना. आता याची आपण पहिली मार्किंग करून घेऊ. पहिले आपण ऍज इट इज मार्किंग करू. बघा आता आपल्याला खालच्या साईडला वाढवायचं नाहीये, आपल्याला इकडल्या साईडला म्हणजे बघा हा जो भाग होता हा, याला मात्र आपल्याला काय करायचं, अगदी 5 इंच वाढवायचं. किती वाढवायचं, जेवढं वरती आपण नेलं होतं तेवढं, म्हणजे एवढंच वाढवणार आपण. जेवढी बटनपट्टी लागणारा कपडा आहे तेवढा, बटनपट्टीला लागणारा कपडा आहे तेवढा. कारण की आपण बटनपट्टीला अर्धा इंचाचा कपडा दाबत नाही, आपण 5 इंचाचा दाबतो. ठीक आहे. म्हणून आपण इथे 5 इंच ठेवलाय. त्याच्यानंतर खाली आपल्याला बिलकुल काहीच वाढवायचं नाही. आपल्याला वाढवायचं कुठे, ह्या साईडला. बरोबर आहे. आणि इथून इथे जे आहे तर आपल्याला इकडे सुद्धा अर्धा इंच वाढवून द्यायचं. आता हे घेतल्यानंतर तुम्हाला काय चेक करायचंय, तर तुम्हाला हा पीस चेक करायचा याच्यावरती ठेवणार. बरोबर येतो का. जर याच्यात कमी पडत असेल तर तुम्ही याला थोडंसं पुढे असं वाढू शकता. काय करू शकता, थोडंसं तुम्ही इकडे वाढवू शकता अशा पद्धतीने. कमी पडत असेल तर, नसेल पडत तर काही गरज नाही. कारण काय होतो, हा पूर्ण राऊंड मध्ये बनलेला पीस आहे. हा कसा बनलेला आहे, हा पूर्ण राऊंड मध्ये बनलेला आहे आणि हा थोडासा नॉर्मल राऊंड मध्ये. म्हणजेच काय होणार, याचा राऊंड हा जास्त भरणार, याचा राऊंड कमी भरणार. म्हणून तुम्हाला काय करायचंय, याला अशा पद्धतीने ठेवायचे आणि याला चेक करून बघायचं. ठीक आहे. येत असेल ओके, नसेल येत तर तुम्ही थोडा नॉर्मल वाढू शकता, परंतु अगदी थोडंसं तुम्ही वाढून घेतलं तरी हरकत नाहीये. याला घ्यायचे आणि इथून आपण याला कापून घेणार. लक्षात आलंय. आता आपण इथे टक्स घेऊया. सेम असं ठेवलाय. इथे आपला हा सेंटर आहे आणि इथून इथे आपल्याला अर्धा इंच असं कट मार. ठीक आहे. कट मारून आपल्याला इथे अशा पद्धतीने याला आपण ठेवून देऊ. ठीक आहे. याला घेऊन आपण हा टक्स आपला असा तयार होईल. हा पीस आपला इथे लागेल, अशा पद्धतीने इथे लागेल. बघा आता हा छोटा भाग आहे, लक्षात घ्या. हा छोटा भाग आहे तर आपण इथे छोटा घेतला पाहिजे, इथे मोठा चालणार नाही, म्हणजे हा चुकीचा आहे. हा पीस इकडनं येणार आहे. असं कसं येणार आहे, छोट्याच्या बाजूला छोटा आणि मोठ्याच्या बाजूला मोठा. जर तुम्ही हा इकडनं जर लावला तर हे चुकणार आहे. काय होणार आहे, चुकणार आहे. ज्यावेळेस तुम्ही शिवायला घेसाल त्यावेळेस मग इकडे कमी पडेल. ते माणसाने असं का झालं हे तुम्हाला कळणार नाही. त्यासोबत तुम्हाला खाली टक्स मारायचा का वर टक्स मारायचं हे सुद्धा कळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच अशा मार्किंग करून घ्यावं लागेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे टक्स द्यायचा, कोणत्या बाजूला टक्स द्यायचा आपल्या लक्षात येईल. त्यामुळे महत्वाचं काय राहील की तुम्हाला कशा पद्धतीने याला घ्यायचं आहे. ठीक आहे, चालेल. तर तुम्हाला अशा पद्धतीने हे सर्व ब्लाऊज जे आहे तर कट करायचं आहे. आज आपण इथपर्यंत शिकलोय आणि हा जो आहे तर हा आपण कपड्यावरचाच ब्लाऊज आहे, म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरचाच आहे आणि आपण त्याच्यावरतीच याला
कट करणार आहोत. म्हणजे कपडा आहे, ठीक आहे. मेन ब्लाऊज पीस आहे, त्या ब्लाऊज पीस वरतीच आपल्याला कापायचं आहे. अशा पद्धतीचा हा ब्लाऊज पीस आहे. याचं हे अस्तर आहे, ठीक आहे. हा पूर्ण ब्लाऊज पीस आहे आणि ह्या ब्लाऊज पीस वरती आपण याला कट करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे जे पण दाखवतो ते तुम्हाला जेन्युइन दाखवतोय, असं नाही की एखादा रफ कपडा घेतलाय आणि तो रफ कपडा घेऊन मी तुम्हाला शिकवतोय, ठीक आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल ब्लाऊज वरती शिकवतोय की प्रॅक्टिकल ब्लाऊज वरती तुम्हाला कशा पद्धतीने याला करायचं आहे.